भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात आज माध्यमांसोबत संवाद साधलेला आहे। त्यांनी अनेक विषयांवर आपली मतं व्यक्त केलेली आहे। दरम्यान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिलाय। यावर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। राज ठाकरे यांचं मी अभिनंदन करतो। त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिशा दिली आहे। महायुती यामुळे आणखीन मजबूत होईल। त्यांची भूमिका निर्णायक आहे। देशाचे पंतप्रधान मोदी व्हावे म्हणून त्यांनी पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे राज ठाकरे यांचं मी अभिनंदन करतो असं बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे। उद्धव ठाकरे हे हिंदुत्व विरोधी आहे। उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या विचाराच्या दावणीला बांधले आहे। उद्धव ठाकरेंना सोनिया गांधीजीकडे जावं लागतं आहे। उद्धव ठाकरेंना शरद पवारजीकडे जावं लागतं आहे। उद्धव ठाकरेंना खऱ्या अर्थाने त्यांनी हिंदू धर्माच्या विरोधी असलेल्या शक्तीला साथ देणं सुरू केलं आहे। राजसाहेबांनी खरी हिंदुत्ववादी भूमिका या ठिकाणी उठवलेली आहे। विकसित भारताकरता, हिंदू राष्ट्राकरता, विकसित महाराष्ट्राकरता राजसाहेबांनी केलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। त्यामुळे राजसाहेबांसोबत उद्धवजीची बरोबरी होऊ शकत नाही। काल नवनीत राणांनी अप्रत्यक्ष तोला तुम्हाला रवी राणा यांना उमेदवारी देण्यावर नाही, साहजिक एक गोष्ट आहे। मी उपरोधिक पद्धतीने आमच्या सर्व कार्यकर्त्याच्या टीममध्ये माननीय नवनीत राणाजी आणि आपले रवी राणाजी एक मिश्किलपणे आम्ही बोललो आहे। त्यांनी मिश्किलपणे उत्तर दिलं आहे। त्यामुळे त्यात एवढं काही सिरियस नाही आहे। त्यांनी मिश्किल उत्तर दिलं म्हणजे मिश्किलपणे बोलले आहेत, उत्तर नाही दिलं, मिश्किलपणे बोलले आहेत। त्यामुळे मला असं वाटतं काहीतरी गैरसमज तयार होतो आहे। माझ्या भूमिकेमध्ये आणि नवनीत राणाच्या भूमिकेमध्ये काही वेगळं नाही। त्यांनी मांडलेलं सुद्धा असंच आहे। आणि मला वाटतं त्यांनी बच्चू कडूबद्दल बोलताना सुद्धा बोलत असताना हा चुकीचा त्या ठिकाणी रेफरन्स आला आहे। मला वाटतं की नवनीत राणा आणि रवी राणा हे दोघे एकाच परिवारातले आहे। शेवटी नवनीत राणा या प्रचंड बहुमताने विजयी होतील। मला वाटतं अमरावतीमध्ये ऐतिहासिक विजय होईल। नवनीत राणाजी प्रचंड बहुमताने निवडून येतील। एक इतिहास अमरावतीमध्ये रचला जाईल असं मला वाटतं।